विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत सरळ व्याज. व्याज पैसे वापरल्याबद्दल जो मोबदला द्यावा लागतो त्याला व्याज म्हणतात. एखादी गरजू व्यक्ती बँकेकडून कर्ज घेऊन ते पैसे स्वतःच्या विविध कामासाठी वापरते व त्याबद्दल ती व्यक्ती बँकेला व्याज देते. मुद्दल आपण बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेस मुद्दल म्हणतात. मुदत मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरले जाते त्या कालावधीला मुदत म्हणतात. म्हणजे जेवढ्या वर्षांसाठी आपण पैसे कर्ज म्हणून घेतलेले असतील त्या वर्षाला त्या वेळेला मुदत म्हणतात. दर प्रत्येक 100 मुद्दलाला एक एकक कालावधी मुदतीसाठी जो भाडे आकारण्याचा दर आहे त्याला व्याजाचा दर म्हणतात. उदाहरणार्थ दसा दशे, दर साल, दर शेकडा. 10 चा अर्थ प्रत्येक 100 मुद्दलाचे 1 वर्ष मुदतीचे भाडे 10 होय. दर ओळखण्यासाठी संख्येच्या सोबत दसा दशे म्हणजे दर साल, दर शेकडा हे असते. एकक रुपये, पैसे व अन्य काहीही असू शकते. एकक म्हणजे जसं आपल्याला लांबी जर मोजायची असेल तर लांबी आपण मीटर किंवा किलोमीटर मध्ये मोजतात. तसेच दर मोजण्यासाठी पैसे किंवा रुपये हे एकक असतात. म्हणून दसा दशे रुपये 10 म्हणणे गणिती दृष्ट्या चुकीचे आहे. रास एका विशिष्ट मुद्दलाचे ठराविक मुदतीचे व्याज व ती मुद्दल मिळून होणाऱ्या रकमेस रास म्हणतात. म्हणजे आपण बँकेकडून जे पैसे घेतलेले आहे ते पैसे आणि त्यावर लागलेलं व्याज हे दोन्ही मिळून आपल्याला बँकेला परत करावे लागतात, त्याला रास म्हणतात. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. उदाहरणार्थ गणेशने माधवकडून 10,000 रुपये घेतले. 2 वर्षानंतर त्या रकमेचे 3,000 रुपये व्याज झाले तर रास बरोबर 10,000 अधिक 3,000. 10,000 म्हणजे त्याने माधवकडून घेतलेली रक्कम आणि 3,000 हे त्यावरील व्याज. मग हे दोन्ही मिळून रास बरोबर 13,000 रुपये. गणेश माधवला 13,000 रुपये परत देईल. सूत्रे व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. हे केव्हा? मुदत वर्षात असताना. जेव्हा 2 वर्षाला 3 वर्षाला असे वर्ष दिलेले असतात तेव्हा हे सूत्र वापरतात. पण मुदत जर महिन्यांमध्ये दिली असेल, मुदतीचा वेळ हा महिन्यांमध्ये दिलेला असेल तर व्याज काढण्यासाठी आपण मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100 गुणिले 12 हे सूत्र वापरायचे असते. 12 म्हणजेच महिने 12 असतात म्हणून इथे हे 12 आहेत. आणखीन मुदत जर दिवसांमध्ये असेल, दिवसांमध्ये दिलेली असेल तर त्यासाठी व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100 गुणिले 365
एका वर्षामध्ये 365 दिवस असतात, म्हणून इथे हे 365 दिवस आलेले आहेत. त्याचप्रमाणे दर बरोबर 100 गुणिले व्याज भागिले मुद्दल गुणिले मुदत. मुदत बरोबर 100 गुणिले व्याज भागिले दर गुणिले मुद्दल. मुद्दल बरोबर 100 गुणिले व्याज भागिले दर गुणिले मुदत. या तिन्ही सूत्रांमध्ये दर, मुदत, मुद्दल तिन्ही काढताना वरची संख्या ही 100 गुणिले व्याज. 100 गुणिले व्याज ही कायम असते. फक्त खाली जर दर काढायचा असेल तर मुद्दल गुणिले मुदत जे 2 राहिलेले आहेत ते खाली लिहायचे. मुदत काढताना म्हणजे हा मुदत आला इकडे, मग त्यामुळे हे दर खाली. जेव्हा मुद्दल काढायचे असते त्यावेळेस हा दर इथेच असतो आणि हे मुदत खाली येते. म्हणजे 100 गुणिले व्याज हे कायम तेच राहतात, फक्त खालचे संख्या बदलत चालतात. त्याचप्रमाणे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. रास जेव्हा दिलेली असते आणि मुद्दल विचारलेले असते त्यावेळेस मुद्दल बरोबर रास वजा व्याज हे सूत्र वापरावे लागते. त्याचप्रमाणे ज्या वेळेस रास दिलेली असते आणि आपल्याला व्याज काढायचे असते त्यावेळेस व्याज बरोबर रास वजा मुद्दल हे सूत्र वापरावे लागते. मुद्दल दाम दुप्पट होण्याकरिता दर आणि मुदत यांचा गुणाकार 100 येणे आवश्यक आहे. आतापर्यंत आपण 10 सूत्रे बघितलेली आहेत आणि ही 10 सूत्रे तुमच्या एकदम तोंडपाठ असणे आवश्यक आहे. शंकररावने आपल्या मित्राकडून 5000 रुपये दशादशे दर साल दर शेकडा 8 दराने 4 वर्षाकरिता व्याजाने घेतले. मुदतीनंतर त्याने किती रुपये परत करावे? मग आपल्याला दिलेली जी माहिती आहे ती अगोदर लिहून घेऊया. मुद्दल म्हणजे शंकररावने आपल्या मित्राकडून 5000 रुपये घेतले. मग 5000 हे काय आहे? मुद्दल. दर म्हणजे ज्या संख्येसोबत दशादशे हे लिहिलेले असते तो असतो दर. दर आहे 8. वर्ष, वर्ष म्हणजेच मुदत किती आहे? 4. मग आपल्याला विचारलं काय आहे तर रास म्हणजे मुदतीनंतर त्याने किती रुपये परत करावे. किती रुपये म्हणजे व्याज पूर्ण एकूण रक्कम म्हणजे घेतलेली रक्कम पण आणि त्यावरील व्याज सुद्धा दोघांना मिळून रास म्हणतात. मग रास आपल्याला काढायची आहे. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल अधिक व्याज. मग आपल्याकडे मुद्दल आहे पण व्याज आहे का? इथे व्याजची संख्या लिहिण्यासाठी आपल्याकडे व्याज नाही. मग त्यामुळे आपण अगोदर व्याज काढून घेऊया. मग व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. मग यामध्ये संख्या टाकूयात. मुद्दल आहे 5000, दर 8 आणि मुदत 4. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल झाले, कट झाले. मग त्यामुळे राहिलं काय तर 50 गुणिले 8 गुणिले 4 यांचा गुणाकार होतो 1600. म्हणजे व्याज किती आलं तर 1600. मग त्यानुसार आपण आता रास काढून घेऊया. मुद्दल आहे 5000 अधिक व्याज आलं आपलं 1600. दोघांची बेरीज 6600. रास बरोबर 6600.
रुपये 15,000ची रक्कम सरळ व्याजाने 8 वर्षांनी रुपये 25,800 होते, तर व्याजाचा दर साल किती? हाच प्रश्न 2013 नवोदयच्या एक्झाममध्ये परीक्षेमध्ये हा आलेला आहे. मग आपल्याला दिलेली माहिती लिहून घेऊयात. मुद्दल आहे 15,000, दर वर्ष 8, रास 25,800. आपल्याला विचारलं काय आहे? दर. आपण दर काढूया. दर बरोबर 100 भागिले व्याज, 100 गुणिले व्याज भागिले मुद्दल गुणिले मुदत. मग यासाठी आपल्याला व्याज पाहिजे आहे, परंतु आपल्याला व्याज दिलेलं नाही. मग त्यासाठी अगोदर व्याज काढून घेऊया. मग व्याज बरोबर रास वजा मुद्दल. इथे रास दिलेली आहे आपल्याला, म्हणून रास असणारं सूत्र इथे आपल्याला वापरावं लागेल. यांची वजाबाकी. व्याज आले 10,800. हे आपण या सूत्रामध्ये टाकून घेऊया. म्हणजे यांचा गुणाकार भागाकार करून हे 2 शून्य, हे 2 शून्य कट झाले, हा 1 शून्य आणि इथलचा 1 शून्य कट झाला. मग इथे उरलेला आहे आपल्याकडे 10 गुणिले 108 भागिले 15 गुणिले 8 बरोबर 9. मग दर किती आला? 9. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 9%. दर साल दर शेकडा 10 दराने 4,000 रुपये चे किती वर्षात दाम दुप्पट होतील? आपण अगोदरच बघितलं होतं, दाम दुप्पट मुद्दल होण्यास वर्ष आणि दर यांचा गुणाकार 100 असतो. वर्ष आणि दर यांचा गुणाकार 100 असतो. मग दर गुणिले वर्ष बरोबर 100. मग आपल्याकडे दर आहे, दर 10 गुणिले वर्ष दिलेले नाही आणि हे 100. मग या वर्षासोबत 10 हे गुणिले आहेत, ते आपल्याला 100 सोबत न्यायचे आहेत. मग ते इकडे जाताना त्याचं चिन्ह बदलतं. म्हणजे इकडे ते गुणिले आहेत, इकडे ते भागिले होतील. मग 100 भागिले 10 बरोबर 10. म्हणजे वर्ष किती आले? 10. पर्याय क्रमांक 1 10 वर्ष. 50 रुपयाचे 4% वार्षिक व्याजाच्या दराने किती वर्षात 55 रुपये रास होतील? हा प्रश्न सुद्धा 1996च्या परीक्षेमध्ये आलेला आहे. मुद्दल 50, दर 4. मी अगोदर सांगितलं होतं की जिथे दर साल दर शेकडा, त्याचप्रमाणे जिथे शेकडाचं चिन्ह असतं म्हणजे पर्सेंटेजचं साइन असतं, ते सुद्धा दरच असतो. रास 55. मुदत आपल्याला काढायची आहे. मुदत बरोबर 100 गुणिले व्याज भागिले दर गुणिले मुद्दल. आपल्याकडे दर आहे, मुद्दल आहे, परंतु व्याज नाही, म्हणून अगोदर आपण व्याज काढूया. व्याज बरोबर रास वजा मुद्दल. 55 वजा 50. व्याज बरोबर 5. व्याज किती आहे? 5. मग ते आपण सूत्रामध्ये टाकूया. मुदत बरोबर 2.1/2. पर्याय क्रमांक 2
2.1/2 म्हणजेच याला 2 वर्ष आणि हे 1/2 म्हणजेच अर्धा असतो, म्हणजे 2.5 वर्ष. एका माणसाने घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये दर साल दर शेकडा 12 रुपये दराने बँकेकडून घेतले. 3 वर्षानंतर तो बँकेला किती रुपये परत करेल? हा प्रश्न 1993च्या परीक्षेमध्ये आलेला आहे. आपल्याला बँकेला किती रुपये परत करेल हे विचारलेलं आहे. मग त्यासाठी मुद्दल बरोबर 2 लाख रुपये, दर, मुदत आणि रास विचारलेली आहे. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मग व्याज तर आपल्याकडे नाही, म्हणून अगोदर व्याज काढूया. व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. यामध्ये संख्या टाकून हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कट झाले. मग उरले 2000 गुणिले 12 गुणिले 3 आणि यांचा गुणाकार आहे 72,000. हे 72,000 आपण या सूत्रामध्ये टाकूया. मुद्दल आणि हे व्याज. मग रास बरोबर 2,72,000 म्हणजेच तो बँकेला किती रुपये परत करेल? तर 2,72,000 रुपये.